उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आपल्या बरोबर आहेत. शेठ, आपलं न्यूज 18 लोकांमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न, साळवी गेलेले आहेत उद्धव मकरा शिंदे गटामध्ये, पहिली प्रतिक्रिया आपली काय? काही प्रतिक्रिया नाही. अनेक जण गेले, त्यातले एक साळवी गेले. ह्याच्यामध्ये फार काय मोठी प्रतिक्रिया नाही. जर म्हणाल तर साळवी हे माझे जुने मित्र आहेत. मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल कालही प्रेम होतं, आजही आहे, उद्या राहील. पण तुम्ही सगळ्यांनी असं काही जणून ठरवलेलं आहे की साळवी गेले म्हणजे सगळा जिल्हा हा उद्धव साहेबांना सोडून गेला. तर माझे एका वाक्यात एवढीच प्रतिक्रिया आहे, काही बाकीचे गेले त्याच्याबरोबर साळवी गेले, याच्यापेक्षा फार मोठं काही झालेलं नाही. साळवीने जाताना एक आरोप केलेला आहे की मी पडलो निवडणुकीमध्ये, मला माझ्या स्वकीयांनीच पाडलेला आहे. असं आहे, साळवीने आरोप केला, तो ज्यांच्याबद्दल केला त्यांनी ते उत्तर देणं सहयुक्तिक आहे. त्याचं उत्तर मी देणं काही योग्य नाही, कारण मला त्यातली काहीच परिस्थिती माहीत नाही, तिकडची काहीच परिस्थिती माहीत नाही. परंतु एक मात्र घडतंय एवढं खरं की आपल्याच माणसाच्या, आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काही नेते आणि काही पदाधिकारी उपद्व्याप करतात, याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे. परंतु माझी भूमिका सातत्याने हीच असते, जर मी जिंकून आलो माझ्यामुळं तर पराभव पण माझ्यामुळंच, काय घाबरायचं, कशाला चिंता करायची. पण यश माझ्यामुळं आणि अपयश तुमच्यामुळं हे मला मान्य नाही. यश पण माझं आणि अपयश पण माझं. पण ज्यांच्याबद्दल, कोणाबद्दल साळवींचा आक्षेप असेल त्यांनी उत्तर देणं योग्य आहे. पण जनरल जर स्टेटमेंट करायचं म्हटलं तर हे उपद्व्याप होत आहे. नेते आणि काही पदाधिकारी आपल्याच माणसाच्या विरोधात काम करतात. आपण काय म्हणतो, पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो. अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? माझ्या दृष्टीनं पक्षात राहून जे हे उपद्योग करतात ते सगळ्यात मोठे गद्दार. पक्षातून बाहेर गेलेल्यांना आपण गद्दार म्हणतोच, पण पक्षात राहून पक्ष नेतृत्वानं दिलेल्या आपल्या उमेदवाराच्या विरोधात जे काम करतात ते सगळ्यात मोठे गद्दार. आणि हे गद्दार जोपर्यंत आपण निपटून काढत नाही तोपर्यंत ह्या तक्रारी वाढतच राहणार. रत्नागिरीचे पालकमंत्री सध्या तुमच्यावर स्तुतीसुमनं जास्त उधळत आहेत आणि ते म्हणतायत पण जाहीरपणे की 5 वेळा मी त्यांना ऑफर दिली मात्र ते स्वीकारत नाही आहेत. ठीक आहे, उदय सामंत माझ्याबद्दल आता जास्तच आदरानं बोलतायत. सध्या माझ्याबद्दल ते आस्थेनं बोलतात. एक मात्र गोष्ट खरी आहे की 4 चौघामध्ये वावरत असताना किंवा मीटिंगला गेलो असताना ते नेहमीच माझ्या ज्येष्ठत्वाचा, माझ्या अनुभवाचा 4 चौघामध्ये आदर करूनच ते माझ्याशी वागत असतात. आणि मी सुद्धा राजकारणाच्या ठिकाणी करतो. आणि ज्या वेळेला शासकीय मीटिंग असेल त्यावेळेला मी विरोधाला विरोध कधी करत नाही, माझा तो स्वभाव नाही. आणि म्हणून ते सध्या माझ्याबद्दल चांगलं बोलतात. मी पण त्यांच्या मुलाखती माझ्याबद्दलच्या ऐकत असतो. मी तूर्त एवढंच सांगेन की त्यांनी माझ्याबद्दल आपला आदरभाव असाच कायम ठेवावा, एवढंच फक्त मी सांगतो. कृषी मंत्र्यांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे कोकटेने की भिकारी पण 1 रुपया घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात कृषी विमा देतोय. असं आहे की महाराष्ट्राची जेवढी म्हणून चेष्टा महायुतीचे सगळे पक्ष, सगळे नेते करतायत तेवढे करतायत. त्या दिवशी एका भाजपाच्या माजी खासदारानं सांगितलं की शिर्डीमध्ये येणारे महाराष्ट्रातले भिकारी म्हणजे सबका मालिक एक आहे. म्हणणाऱ्यांच्या दरबारामध्ये, साईबाबांच्या दरबारामध्ये जे काय मिळतं तो त्यांचा महाप्रसाद म्हणून, त्यांचा प्रसाद म्हणून, त्यांचा कृपाप्रसाद म्हणून लोक श्रद्धेने घेतात. त्यांना महाराष्ट्रातले भिकारी म्हणून म्हणण्यापर्यंत मजल ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची गेलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा एक एक नेता, एक एक पदाधिकारी, एक एक कार्यकर्ता हा चेहरा समोर आणा आणि त्यांची वक्तव्य समोर आणा. तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यामध्ये अशा पद्धतीनं महायुतीमधल्या नेत्यांची महाराष्ट्रातल्या जनतेला तुच्छ लेखणं. आता लाडक्या बहिणीचं काय झालंय, काय होतंय ते बघा. लाडक्या भावाचं काय झालंय, काय होतंय ते बघा. त्या ठिकाणी योजना दूत नेमले होते, त्यांचं काय झालंय ते बघा. नवीन प्रशिक्षणार्थी जे ठेवले होते सप्टेंबर महिन्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, त्यांचं काय झालंय ते बघा. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही निवडणुकीकरता करायची, महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या वृद्धीकरता, महाराष्ट्राच्या भल्याकरता, महाराष्ट्राच्या प्रगतीकरता
आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता काहीच करायचं नाही, हीच वृत्ती आज महाराष्ट्रामध्ये वाढलेली दिसते. त्यातून ही अशा प्रकारची वक्तव्य होतात. आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एक ज्येष्ठ नेते आहेत, एवढ्या वर्ष तुम्ही राजकारण करताय. उद्धव बाळासाहेब गटाला मंथन करण्याची गरज आहे, कारण भरपूर जण नेते सोडून गेलेले आहेत, एक ते तुम्ही राहिलेत आक्रमक चेहरा म्हणून. नाही, असं काही नाही. मी नाही, माझ्यापेक्षा काही जण 100 जण आहेत, त्या सगळ्यातला 100वा नंबर माझा आहे. माझ्यापेक्षा 99 नेतेवरती मोठे आहेत. मी शेवटून माझा पहिला नंबर लावला तरी हरकत नाही, म्हणजे लावलात तर आनंद वाटेल, परंतु मी पहिला नंबर वगैरे काही नाहीये. माझ्यापेक्षा खूप नेते आहेत आणि म्हणून पक्षामध्ये आजही उत्तम प्रकारचे नेते आहेत. शेवटी एक जुना शिवसैनिक, कडवट शिवसैनिक म्हणून आत्ताच्या तरुण शिवसैनिक जे येऊ पाहतात उद्धव बाळासाहेब गटामध्ये, काय सांगाल तुम्ही त्यांना? मी एवढंच सांगेन, जे येऊ पाहतायत त्यांनी यावंच, पण जे पक्ष सोडतायत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, अरे कुठे चाललात, कशाला जाताय, का जाताय, पलीकडे जाऊन काय आता फायदा आहे तुमचा, कोणाला कोणाची गरज राहिली आहे? मी स्पष्टपणे सांगू का, जे कोण पक्ष सोडून जातात, म्हणजे माझाच पक्ष असं नाही, त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपली तिकडे खरोखर गरज आहे का, आपल्यापासून तिकडे काय अडलंय का? आता तिकडेच एवढी एसटी फुल झालेली आहे, तिथं जाऊन कुठेतरी एका कोपऱ्यात तुम्हाला उभंच राहावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला बरोबर घेऊन जातील, पण ते उभं राहावं लागणार आहे. आज तुमची गरज नाहीये, त्यामुळं तुम्ही गेलात म्हणून फार काही दुःख कोणाला वाटेल असं मला वाटत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय तिथे तुमची गरजच आता उरलेली नाही, गरजच उरलेली नाही, आणि म्हणून जिथे जाताय तिथे तुम्ही आल्याचा फार कोणाला आनंद वाटेल असं नाही. जिथून जाताय तिथून फार दुःख नाही, जिथे जाताय तिथे फार आनंद नाही. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी मी एक सिंहगड, तानाजी नरवीर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांचं उदाहरण दिलं होतं. त्याचबरोबर विजापूरच्या किल्ल्याचं एक उदाहरण दिलं होतं. विजापूरचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याला चारी बाजूनं संपूर्णपणे एक खंदक खोदलेला आहे, मोठा रुंद खंदक आहे, आणि त्याच्यामध्ये पाणी आहे पूर्णपणे. ज्या वेळेला तिथं परकीय आक्रमण व्हायचं किंवा जो किल्लेदार कोणी असेल त्या किल्ल्यावर दुसरा कोणी आक्रमण येऊन करणार असेल, त्याला असं वाटायचं की मी आता किल्ल्याजवळ आलोय आणि मी किल्ला सहज पार करेन. ते ज्या वेळेला तिथं जायचे त्यावेळेला ते फसून त्या खंदकात पडायचे, खंदकामध्ये पडायचे. त्यांनी त्यावेळेला घोडा खूप लांब उडवण्याचा प्रयत्न करायचे, तरी सुद्धा ते खंदकात पडायचे. आतल्यानं बाहेर यायचं असेल तर त्यांना ती वाट बंद झाली तर तेही खंदकात पडायचे. त्यामुळं मला एवढंच सांगायचं, इकडून जाणारे सुद्धा खंदकातच पडणार आहेत आणि इकडून येणारे सुद्धा खंदकातच पडणार आहेत. त्यामुळं खंदकात पडून मरण्यापेक्षा, मरण तुमचं ठरलेलंच आहे, गेलात काय नाही आलात काय, खंदकात पडून मरण्यापेक्षा आपण लढूया. जसं तानाजी मालुसरे धाराशिर्ती पडल्यानंतर मावळे सैरावैरा झाले, पळायला लागले, आणि मग सूर्याजी मालुसरे धावत आले आणि म्हणाले, अरे शंडानो पळता कुठं. काल तो शब्द मी वापरला नाही, पण मावळ्यांना त्याने आव्हान केलं. आणखीन त्याने एक कठोर शब्द वापरला, पळता कुठं. पळण्याचे तुमचे दोर कापून टाकलेत, एक तर लढा नाही तर मरा. आणि मग मावळे, मनातून हरलेले मावळे, जीव वाचवण्याकरता पळणारे मावळे लढले, आणि आपला सरदार पडल्यानंतर सुद्धा त्यांनी सूर्यभानाला मारलं, सूर्यभानाला हरवलं आणि तो किल्ला ताब्यात घेतला. मला असं वाटतं की आता इकडे तिकडे हे सैरावैरा होण्यापेक्षा लढलं पाहिजे, जिंकलं पाहिजे. यश काही कायमचं त्यांच्या वाट्याला अशातला काही भाग नाहीये. इंग्रजांना पण वाटलं होतं की आमच्या स्वराज्यावरचा सूर्य कधी मावळणार नाही, पण मावळला. हा नियतीचा न्याय आहे. पण हे लढण्याकरता आमच्यासारख्या नेत्यांनी मात्र त्यांना उर्मी दिली पाहिजे, त्यांना ऊर्जा दिली पाहिजे, त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण केली पाहिजे, त्यांची स्वप्न त्यांच्यासमोर उभी केली पाहिजे. आणि लढा ते तुमच्याकरता लढा, तत्वाकरता लढा, ध्येयाकरता लढा, विचाराकरता लढा, आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाकरता लढा. हे नवीन पिढी, तुम्ही म्हणताय मला विचारलं त्या की नवीन पिढी, हे नवीन पिढी समोर आम्हाला हा आशावाद निर्माण करायला लागेल. आणि हा आशावाद आम्ही निर्माण केला आणि ही वीरश्री आम्ही त्यांच्या अंगात जर संचारण्यामध्ये यशस्वी झालो तर बघता बघता शिवसेना महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यानं आडवं करेल, हा माझा
आतला आवाज सांगतो. एक शेवटचा प्रश्न आहे. भास्कर जाधव अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, संसदपटू आहेत. त्यांची कुठेतरी ऊर्जा, अक्कल, बुद्धी कुठेतरी वाया जाते असं वाटत नाही? मलाही वाटतं की माझ्याकडे बऱ्यापैकी अनुभव आहे, अभ्यास आहे, देवानं दिलेलं बऱ्यापैकी वक्तृत्व आहे, काही गोष्टींचा माझ्याकडे अनुभव आहे. पण सगळ्यांना संधी मिळते अशातला भाग नाही ना. सगळ्यांना संधी, मीच काय एकटा आहे अशातला भाग नाही. पण मी स्वतःचा कधी मोठेपणा सांगत नाही, पण मला नाही संधी मिळाली. माझ्या दुर्दैवानं म्हणा, मी काय कोणाला दोष आज देत नाही, परंतु हे माझ्या तुमचं दुःख आहे. आहे ना, 100% आहे. माझं तर वाढतं वय आहे. आज माझं 68 वर्ष वय चालू झालेलं आहे. योग्य वेळेला जर संधी मला मिळाली असती तर निश्चितपणे याहीपेक्षा भास्कर हा नावाप्रमाणे भास्कर महाराष्ट्राला दिसला असता. हे अतिशयोक्ती, आत्मप्रौढी नाही. मी कधीच स्वतःबद्दलचा उल्लेख करत नाही. पण तुम्ही प्रश्न विचारलात की एवढं सगळं माझ्याकडे असताना मला संधी नाही मिळाली, नाही मिळत आहे. माझ्या समोर ज्यांना ज्यांना संधी मिळते त्या त्यावेळेला मी विचार करतो, अरे नशीब नशीब म्हणतात ते हेच की काय, दुसरं काय असू शकतं. पण त्याचा खेद नाही, खंत नाही. पण संधी मात्र सगळं काय आहे. माझ्याकडे दात आहेत तर चणे नाहीत, नाही चणे आहेत त्याकडे दात नाही, अशी माझी अवस्था झालेली आहे. ही गोष्ट खरी आहे. पण त्याचा खंत नाही, खेद नाही. नाही तर उद्यापासून बातमी दाखवायला सुरुवात कराल की भास्कर जाधव नाराज, भास्कर जाधव पण त्या वाटेवर. तुम्ही प्रश्न काय विचारला तो लपवून ठेवू नका, हे खुलासा करतोय. तर हे होते भास्कर जाधव. ते नेहमीच आपल्या परखड भाषण किंवा परखड आपले विचार व्यक्त करण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.